हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि वेलकम आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा आजचा आपला डे 2 आहे आणि इथं आम्ही आता आलेलो आहे हॉटेलमध्ये. जर तुम्ही पार्ट 1 नसून बघितलं तर तो बघून घ्या. आपण आलो होतो दिल्लीमध्ये, आता दिल्ली टू आपण चाललेलो आहे मनाली. आता इथं आपण जेवणासाठी थांबलो होतो. या कार टॅक्सीमध्ये आपण चाललेलो आहे मनालीला. इथपर्यंत आपण एरोप्लेनने आलो होतो. आता इथून आपण चाललेलो टॅक्सीमध्ये. माझी चप्पल तुम्ही कशी ठेवलीत सकाळी? सकाळी कशी ठेवली होती? हां, आम्ही आलेलो जेवायला. तर इकडं नट्टू दिदी, तिकडं पप्पा मी बसलेले. आणि काही तिथं पप्पाचं शर्ट हे झालेलं आहे खराब. दाखवा पप्पा. ते काय दाखवतो? दाखवा आणि दाखवा. हे बघ, सगळं शर्ट नवीनच शर्ट आणलं होतं पप्पाचं, खराब झालेलं आहे. आता काय मागवायचं आहे पा लवकर. आमचं जेवण झालेलं आहे. इकडं आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललेलो आहे. झालं मम्मी पोटभर? कसं तुझं? हां, भारी होतं का? भारी होतं का? हां, कोणती कोणती मी घेतलेले आता नट्टू दिदी. मँगो नको सध्या होता. मी आता इथे खेळतोय झोका आणि नट्टू दिदीने ते गेलेले आता तिकडं. मी खेळतो झोका. पप्पा आले. चला आता मी पण आता आम्ही निघलेलो आहे. इकडं आम्ही बसलेलो आता गाडीत. आम्ही आता परत आमचा प्रवास चालू केलेला आहे. आता डायरेक्ट आता मनालीला थांबणार आहे आम्ही. मध्ये थांबलो तर एक टी ब्रेक आहे. मग काय इकडे हिची संपलेलीच नाही काय अजून आईस्क्रीम आमची. संपून फेकून पण दिली आम्ही, म्हणजे जे पण होतं. काहीच आपण आता आलेलो आहे पंजाबपर्यंत आणि आपण इथं थांबलो होतो आता CNG भरायला गाडीमध्ये. तर या गाडीमध्ये आता CNG भरणं चालू आहे म्हणून आम्ही आता उतरलो होतो सगळे फ्रेश. ज्याला फ्रेश व्हायचं असेल ते फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहे. इकडं मम्मीन ते आलेले आणि काहीच आम्ही आता चहा प्यायला पण थांबणार इथं. आता आम्ही निघलेलो आहे परत CNG गाडी भरलेलं आहे आणि आता परत निघलेलो आहे आम्ही मनालीकडे. फक्त 100 किलोमीटर राहिलेलं आहे. आता अर्ध्या 1-1.5 घंट्यामध्ये पोहोचून जाऊ आम्ही. तिथे आपण आता चहा प्यायला थांबलेलो आहे. हे पहा इकडं आता मम्मीन ते सगळे बसलेले आम्ही आणि इकडून व्ह्यू बघा किती भारी येतोय काहीच. हे बघा तिकडं आपला चहा आलेला आहे आणि आम्ही जॅकेट ते पण घालून घेतलेलं आहे आता, कारण थंडी खूप वाढलेली आहे. सगळ्यांनीच घालून घेतलेली आहे कारण थंडी एवढी झालेली आहे काहीच. असं सुन झालं एकदम. हातात टेबल आणि ते पण एवढा थंड पडलेलं आहे ना. मी ग्लोव्ज आणि ते पण घातले पण आता चहा पिण्यासाठी मी ना काढला होता एक हाताचा. आणि आता आम्हाला इथून किती 70 का 80 किलोमीटर राहिलेले मनाली. आणि आता चहा पिऊन आम्ही लगेच निघणार नॉनस्टॉप मनालीला आणि तिथं पोहोचल्यावर मग आता तुम्हाला भेटू. जिथं नट्टू दिदीने आता मॅगी पण मागवली होती. आम्हाला निघायचं होतं पण ॲडवांनी आता मॅगी मागून ठेवलेली आहे म्हणून आपण आता खाऊनच जाऊ. तर हे आता मॅगी खाऊ आपण आणि मग परत पुढचा टूर आपण आपला म्हणजे पुढचं जे पण मनालीचं रूट बाकी आपण ते कव्हर करून टाकू. हे बघा, यांना सांगितलं होतं की वेळ कमी आहे आणि आत्ताच जेवण झालेले होते तरी पण हे मॅगी खात बसलेले आहेत. चहा तसाच ठेवून दिलेला आहे आणि मॅगीवर दिलेले. हा पण तू पण मागवली, तू पण खातोय. तीच म्हणली होती मागव म्हणून. तुला होती आणि एक मागवायला सांगितली होती दोघांमध्ये, तर सेपरेट मागवली आणि आता म्हणायला लागले खाऊ लागा. आता यांना एवढं संपवायची ताकद आता एवढं यांना संपवायची ताकीद दिलेली आहे. हसू लागले ते मध्येच. मला ढेकर आला त्याच्यामुळे डकार आली मला डकार. आता बघू हे संपवतात का.
इकडे एकतर बिचारे ड्रायव्हर वाट बघत बसलेले आहेत. आणि ते आता इथे चिडलेले आहेत त्या दोघांमुळे. तर गाईज आपलं आता मॅगी वगैरे खाऊन झालेलं आहे, चहा वगैरे पिऊन झालेलं आहे. आता आपण नॉनस्टॉप जाणार आहे मनालीला. किती 60 ते 70 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. आणि आता आपण निघलेलो आहे परत, सगळे बसलेले गाडीमध्ये. आणि आता इथून घाटाचा पण तरी 2.5 तास लागणार आहे, कारण हा आता घाटाचा रस्ता सांगितलेला आहे, म्हणून असं फिरून फिरून जावं लागेल थोडं. पण काही नाही, मज्जा येते. थंडी खूप भरलेली गाईज, एवढी थंडी पडली आता रात्रीची, असं म्हणजे हात बाहेरच काढता येत नाही. तर आता तर गाईज आता झालेलं आहे, आता अंधार पडलेला आहे. आणि आता नाही ना, अजून नाही. तर काही तिथं आता अंधार पडलेला आहे. आणि आता काही जास्त नाही, काही 50 का 60 किलोमीटर काहीतरी बाकी फक्त. हां आपण आता पोहोचलेलो आहे. ही हॉटेल वाटतं आपल्या. आता इथं आपल्याला आज रात्री स्टे करायचं आहे. इकडं आम्ही गाडीतून आता उतरलेलो आहे. आणि आता थंडी पण खूप वाढलेली काहीच. तर आता बॅग वगैरे घेऊ आणि चेक इन करू आपण आपल्या हॉटेलमध्ये. हां, सगळ्या बॅगी घ्यायचे पप्पा. जॅकेट घेतले. तर गाईज आपण आपल्या हॉटेलवर आलेलो आहे. हे पा, चला. तर या रूम आहे गाईज आपल्या. ही एक रूम आहे अशी. खाली खाना लगा हुआ है. इकडून इकडे गाईज एक खिडकी आहे, बाहेरचा व्ह्यू आहे. आणि इकडं अशी रूम आहे आपली. आणि इकडे वॉशरूम आहे. आणि ही वाली. आणि नट्टू दिदीची माझी बाजूची रूम आहे, ही वाली. हे पा, ही रूम आहे अशी आमची. आणि गाईस थंडी एवढी वाढली आहे इकडं भयान, असं एकदम केस एकदम थंड पडली. पप्पा पण आली इकडं आता. पापा आपल्या जवळ यायची इच्छा नाही बाबा, मरले खत बदलमुळे व्हायला लागलं. आम्हाला वाटलं नव्हतं काही एवढी थंडी असून इकडं, म्हणून आम्ही शॉर्ट्स वगैरे घेऊन आलो तर रात्री. पण आता इथे आल्यावर हे सगळं एवढं घालून पण एवढी थंडी असते, पण आता हे तर सोडा शॉर्ट्स घालायची हिंमत नाही. आपण नाही आणले फुलले आपले. असं वाटेल 10-15 लेअर घालून ठेव एकदा, शर्टवर शर्ट. हे आणलं नसतं आपण तर. अरे बा, बरं झालं काही आम्ही जॅकेट आणलं. आम्ही घरून काय भरोसे आलो होतो की आम्ही जेव्हा पण बर्फात जाईल, म्हणजे आम्हाला काय वाटत होतं बर्फाच ठिकाणीच थंडी असेल आणि इकडे सगळीकडेच थंडी आहे. तर आम्ही ह्या भरोसे आलो होतो की जर बर्फाचं ठिकाण जायचं तिथं आम्हाला भेटून जाईल स्वेटर वगैरे सगळी किट ती. पण आता इथं आल्यावर कळते सगळीकडेच थंडी आहे, म्हणून आपल्याला आपलं घेऊनच यावं लागेल. काही इथं आपण आलो होतो आता डिनर करण्यासाठी. तर इथं आपण आलो होतो, आपलं जेवण पण आलेलं आहे, पण मी कपडे बदलायला गेलो म्हणून मला थोडा लेट झाला. मग आपण बसून घेतलेलं आहे. आणि नट्टू दिदी पण येईन आता थोड्या वेळ, ती पण चेंज करायला गेलेली. चला मी पण तर काही आता आपलं जेवण पण झालेलं आहे ना. आता आपण आलेलो रूम वर झोपायला. तर मम्मी ते तिकडे झोपलेले त्यांच्या रूम मध्ये, आणि आता मी आणि नट्टू दिदी आलेलो आहे. आमचं हीटर पण लागलेलं आहे रूम मध्ये आता, जेणेकरून रूम आमची गरम राहील आणि थंडी वाजणार नाही.
आणि आम्ही डबल ब्लँकेट पण काढून ठेवलेलं आहे, कारण रात्री जास्त थंडी लागली ते वरतून परत घ्यायला. आणि आम्हाला 9लाच इथून बाहेर जायचंय फिरायला. आधी हे फिरून घ्यायचंय आणि मग नंतर काय नाही ना, अजून नाही. तर गाईज आता भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये, म्हणजेच की पार्ट 3 मध्ये. तर आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. होप करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.